Welcome back to the e-learning platform of BSIT's Mechanical Engineering Department. I'm Viren Birdi and we are studying manufacturing processes. We are studying unit number 1, Fundamentals of Machining and Machining Operations. In the previous video, we have seen different types of drilling machines. Here, we are going to study the operations that we can do on drilling machines. So at the end of this video, you will be able to explain the operations performed on the drilling machine. So let's get started. There are different operations apart from normal drilling that we can do on a drilling machine. जसं की ड्रिलिंग आहे की जे ॲक्च्युअल त्याचं काम आहे. Then we have reaming operation, boring operation, counter boring, counter sinking, spot facing and tapping operation. आता ही ऑपरेशन्स आपण थोडक्यात बघूया काय आहेत. Now the drilling machine is the main operation done on this machine. It is the operation of producing a circular hole in a solid metal by means of a revolving tool called drill. ड्रिलिंग मशीनवरती आपण ड्रिल लावून वेगवेगळ्या सायझेसचे सर्क्युलर होल्स करण्याचे जे प्रोसेस करतो त्याला आपण ड्रिलिंग ऑपरेशन असं म्हणतो. सो दिस इज द वर्कपीस. हे ड्रिल आहे आणि ते या वर्कपीसमध्ये आपण इन्सर्ट करतो आहे आणि त्याच्यातलं एक्सेस मटेरियल काढून त्याच्यामध्ये होल तयार करतो आहे. मग ते होल आयदर ब्लाइंड असेल किंवा थ्रू होल असेल, म्हणजे त्याची पूर्ण वर्कपीसच्या आरपार गेलं असेल किंवा थोड्या डेप्थपर्यंत गेलं असेल. द सेकंड ऑपरेशन इज अ बोरिंग ऑपरेशन. आता समजा आपण हे 10 mm ड्रिल काढलेलं आहे, पण आपल्याला 12 किंवा 14 mm होल पाहिजे. तर त्या केसमध्ये हे जे ड्रिल सायझेस असतात ते स्टँडर्ड असतात. मग समजा 14चं आपल्याकडे ड्रिल नसेल तर मग आपण कसं करणार, तर आपण पहिल्यांदा एक 10 mm ड्रिल त्याच्यामध्ये मारणार आणि त्याच्यानंतर 2 mm कट आयदर साईडला घेणार विथ द हेल्प ऑफ द मशीनिंग कॉल्ड ॲज बोरिंग. आणि बोरिंग ऑपरेशननी आपण 2 mm दोन्ही बाजूनी काढून ते जे होल आहे आपल्याला पाहिजे ते 14 mm करणार. So boring is an operation used for enlarging a hole to bring it to the required size and have a better finish. Drilling पेक्षा बोरिंगचं फिनिशिंग हे चांगलं असतं. Counter sinking. Now counter sinking is the operation used for enlarging the end of a hole to give it a conical shape for a short distance. जसं आपण टेपर टर्निंग करतो, टेपर टर्निंगला आपण काय करतो तर ह्या एजला थोडीशी टेपर देतो. सो सिमिलरली हियर इन काउंटर सिंकिंग विथ द हेल्प ऑफ दिस टूल व्हॉट वी डू की हे जे आपण होल तयार केलेलं आहे त्या होलच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूला जशी रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे ते थोडंसं टेपर्ड एनलार्ज करतो. सो दॅट ऑपरेशन इज नोन ॲज काउंटर सिंकिंग ऑपरेशन. Then we have reaming operation. It is the operation of finishing a hole to bring it to accurate size and have a fine surface finish. म्हणजे पहिल्यांदा आपण ड्रिलिंग करणार. ड्रिलिंग केल्यानंतर जर अजून थोडं मोठं पाहिजे असेल होल तर आपण बोरिंग करणार आणि जर त्याचं फिनिशिंग एकदम चांगलं पाहिजे असेल तर आपण हे तिसरं ऑपरेशन करणार. दॅट इज नथिंग बट रिमिंग ऑपरेशन. ओके. This operation is performed by means of a multi-tooth tool called reamer. Reamer नावाच्या टूलने आपण ते सरफेस फिनिश त्याचं एकदम छान फाईन करू शकतो. Then the fifth operation is counter boring. काउंटर बोरिंगचा अर्थ काय आहे की समजा एक आपण थ्रू होल काढलेला आहे, म्हणजे हा वर्कपीसची हाईट समजा एक 50 mm आहे आणि हे ड्रिल आपण 10 mm मारलेलं आहे थ्रू म्हणजे आरपार. पण आता आपल्याला इथं अशी एक स्टेप करून पाहिजे आहे से 15 mm आणि डीप असणार आहे ती 20 mm. तर त्या केसमध्ये जे ऑपरेशन आपण करतो त्याला आपण
काउंटर बोरिंग असं म्हणतो. सो दिस ऑपरेशन इज यूज्ड फॉर एनलार्जिंग ओनली अ लिमिटेड पोर्शन ऑफ अ होल, that is nothing but counter boring. Okay, and the last operation is tapping. Tapping is nothing but internal threads तयार करायचं ऑपरेशन आहे. इंटरनल थ्रेड्स करण्यासाठी आपण जे टूल वापरतो त्याला टॅप असं म्हणतात आणि त्या टॅपच्या सहाय्याने आपण इंटरनल थ्रेड्स तयार करतो. मग पहिल्यांदा आपण ड्रिल करायचं. ड्रिल केल्यानंतर स्लोली ते जे टॅपिंग टूल आहे दॅट इज टॅप, त्या टॅपच्या सहाय्याने आपल्याला जे रिक्वायर्ड थ्रेड्स आहेत त्या थ्रेड्सचं टॅपिंग करायचं. सो इट इज द ऑपरेशन डन फॉर परफॉर्मिंग इंटरनल थ्रेड्स बाय मीन्स ऑफ द टूल कॉल्ड ॲज टॅप. सो दिस इज द वर्क पीस. हे आपण पहिल्यांदाच त्याला होल मारलेलं आहे आणि त्याच्यानंतर ह्या टॅपच्या सहाय्याने आपण त्याला इंटरनल थ्रेड्स तयार करत आहोत. ओके, सो दीज आर द फ्यू ऑपरेशन्स दॅट वी कॅन डू ऑन अ ड्रिलिंग मशीन. Now let us see all these operations through a video.
So that is about the operations that we can do on a drilling machine. So in this video we have seen the different operations that we can perform on a drilling machine. In the next video we are starting with unit number 2, that is shaping and slotting machine, another two important machines in a workshop. Till then, thank you for watching.